नाशिकहून बातमी आहे। स्वयंपाक करत असताना गॅस सिलेंडरचा स्फोट झालाय। घरावरील पत्रे त्यामुळे उडालेत। आईसह 3 मुलं गंभीर जखमी आहेत। आज सकाळी नाशिकच्या नारायण बापूनगर इथं ही घटना घडली। याबाबत अधिक माहिती अशी की नारायण बापूनगर इथं लोखंडे मंगल कार्यालयासमोर पुंजाजी लोखंडे यांच्या मालकीची पत्र्याची चाळ आहे। या चाळीतील खोल्यांमध्ये अनेक भाडेकरू राहतात। त्यात मोलमजुरी करणाऱ्या भाडेकरूंचा समावेश अधिक आहे। आज सकाळी या चाळीतील एका घरामध्ये सुगंधा सोळंकी 24 वर्षाच्या आहेत। त्या ही महिला मुलांना शाळेत जायचं असल्याने त्यांना चहा पाणी आणि जेवणाचा डबा तयार करून देण्याच्या कामात होती। अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला। या स्फोटामुळे घरावरील पत्रे उडाले। तसंच स्फोटामुळे लागलेल्या आगीत सुगंधा सोळंकी या 24 वर्षाच्या महिला 50% भाजलेल्या आहेत। त्यांची मुलं 5 वर्षाचा रुद्र हा 15% भाजलाय। आर्यन आणि सूर्या ही 2 मुलं 5% भाजलेली आहेत। लोखंडे चाळीत स्फोट झाल्याची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांना अधिक विचारूया। लक्ष्मण, काय अपडेट? नाशिकच्या नारायण बापू नगर परिसरामधली ही घटना आहे। खरं तर सोळंकी नामक कुटुंबीय जे आहे ते या परिसरामध्ये राहत होतं। सकाळी अचानकपणे गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि या स्फोटामध्ये सुगंधा सोळंकी नावाची महिला जी आहे ती 50% भाजली आहे, तर त्यांची जी मुलं आहेत ती देखील 5% भाजली। सुरुवातीला या 2 मुलांना नाशिकच्या बिटको रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आलं होतं। मात्र गंभीर भाजले गेल्याने या महिलेला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील बर्न वॉर्डमध्ये आता दाखल करण्यात आलेलं आहे। तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे। मात्र ही जी लहान मुलं आहेत त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कळते। नक्की, धन्यवाद लक्ष्मण माहिती दिल्याबद्दल।